नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कशा सगळेजण? हसत राहा, खेळत राहा. आपला जो अभ्यास आहे त्यामध्ये एकदम व्यस्त राहायचा आणि एकदम मस्त राहायचं. मागील व्हिडिओमध्ये मला वाटते आपण पेज नंबर 66 वरील आपलं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम व्यवस्थितरित्या आपण अभ्यास केलाय. तो तुम्ही एकदा दोनदा लिहून काढला असाल आणि तो तुम्ही पाठ सुद्धा केला असाल. त्याच्यानंतर आहे VVIMP सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. तो थेरम आपल्याला व्यवस्थित बघायचा. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन अगोदर पेज नंबर 68 वर दिलेली आहे. काय म्हणते? इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल दॅन इट इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे एखादा सर्कल असेल, त्या सर्कलवर जर ABCD असे चार जे व्हर्टायसेस आहेत. आता याचा क्वाड्रिलॅटरल कोणता आहे? ABCD हा जो मधला चौकोन आहे त्याचे चारही बिंदू जर त्या सर्कलवर प्रेझेंट असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला, त्या चौकोनाला आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणता येईल. आता तुम्ही काय म्हणसाल, सर एखादा बिंदू जर बाहेर गेला असेल सर्कलच्या तर त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचा की नाही? नाही म्हणायचा. त्याचे चारही बिंदू हे आपल्या सर्कलवरच प्रेझेंट पाहिजे तरच त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचे. आता ही झाली सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन. आपल्याला लक्षात आलं की चक्रीय चौकोन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणायचं. आता त्यावरचा थेरम आहे. थेरम काय म्हणतो त्याचं स्टेटमेंट आपण व्यवस्थित बघू. त्याचा गिव्हन पार्ट, त्याचा प्रूफ पार्ट आणि सर्व शेवटपर्यंत आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे. मी काय केलं, थेरम अगोदरच लिहून घेतला. त्याच्या रिकाम्या जागा आपल्याला एका पाठोपाठ एक व्यवस्थित भरायच्या आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या पुढे पुस्तक ठेवा. मी काय बोलालो त्याच्याकडे ध्यान द्या. तुम्हाला काय समजायला हे समजून घ्या आणि हा थेरम आपल्याला एकाच वेळेस एकदम परफेक्ट पाठ करायचा. सर्वात अगोदर स्टेटमेंट काय म्हणते? सर, थेरमचं स्टेटमेंट आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आता सर सप्लिमेंटरी म्हणजे काय? दोन शब्द आहेत, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? ज्या दोन अँगलची बेरीज जर 90 अंश आली तर त्या दोन अँगलला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. आपल्या पुढे आहे सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे ज्या दोन अँगलची बेरीज जर 180 डिग्री आली असेल तर त्या दोन अँगलला आपल्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणता येते. उदाहरण द्या सर. समजा एक अँगल आहे 110 डिग्री आणि दुसरा अँगल आहे 70 डिग्री. जर दोघांची बेरीज जर 180 आली असेल तर पहिला अँगल दुसऱ्या अँगलशी सप्लिमेंट करतो किंवा दुसरा अँगल पहिल्या अँगलशी सप्लिमेंट आहे, म्हणजे दोघंही एकमेकाला सप्लिमेंटरी आहेत. अच्छा सर, समजलं? काय समजलं? दोन अँगलची बेरीज जर 180 असेल तर त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणायचे. आणि आपला जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्यामधले जे अपोजिट अँगल आहेत B आणि D, या दोघांची बेरीज 180 येणार ठरली. A आणि C आहे, या दोघांची बेरीज 180 येणार ठरली. हे आपल्याला प्रूफ करायचं. ठीक आहे सर. मग स्टेटमेंट आलं लक्षात. मग मी काय केला, डायग्राम काढली. डायग्राम काय कशी काढली? एक सर्कल काढला, त्यामध्ये चार बिंदू घेतले आणि ते जॉईन केले. पहिल्याला नाव A, दुसऱ्याला नाव B, तिसऱ्याला नाव C, चौथ्याला नाव D. चारही बिंदू जोडून घेतले. आपला चौकोन ABCD तयार झाला. ही सोपी झाली त्याची डायग्राम. ठीक आहे सर, पुढे बोलू. नंतर गिवन मध्ये काय काय? गिवन मध्ये आपल्याकडे एकच पॉइंट आहे की बाबा जो मध्ये चौकोन तयार झालाय तो चौकोन आपला सायक्लिक आहे. मग त्या चौकोनाचं नावच आपली पहिली रिकामी जागा आहे. आपला जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचं नावच आपली पहिली रिकामी जागा आहे. आणि आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव काय आहे? ABCD हा त्या क्वाड्रिलॅटरलचं नाव आहे. म्हणून इथं लिहू शकतो क्वाड्रिलॅटरल ABCD. दिसतंय तुम्हाला? मी खडून लिहालो, पण मी बोलते वेळेस जर तुम्ही ध्यान देऊन लिहिलं तर तुम्हाला अजून चांगलं दिसेल. कदाचित एखादा अक्षर, एखादा शब्द ओळखू येत नसेल, पण मी बोलते वेळेस सांगतो तेव्हा तुम्ही ध्यान द्या, तुम्हाला समजून जाईल. पहिली रिकामी जागा भरली सर. ठीक आहे सर. दुसरी काय म्हणते? टू प्रूव्ह आपल्याला अँगल A आणि D. अँगल A कुठं आहे? हा इथला अँगल A. त्याच्या पुढचा अपोजिट अँगल A आणि D. कदाचित लिहिण्यात चुकला असेल. अँगल B आणि D आहे. इथं काय आहे? B आणि D आहे. B आणि D. B च्या पुढचा अँगल कोणता आहे? D. म्हणजे B आणि D ची बेरीज काय यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 180. काय यायला पाहिजे? कारण सप्लिमेंटरी पाहिजे. सप्लिमेंटरी म्हणजे काय? दोघांची बेरीज 180 पाहिजे. म्हणून या इथल्या रिकाम्या जागेत काय आन्सर येईल? 180. ठीक आहे सर. ओके सर. मग दुसरी जोडी C च्या सोबत कोण असेल? C च्या सोबत C च्या अपोजिट कोण आहे? A आहे.
म्हणजे सीच्या सोबत कोण असेल? ए असेल. म्हणून सी आणि अँगल ए या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 180 आली पाहिजे. असं एकमेकावर आधारित असलेल्या रिकाम्या जागा आपल्याला इथं भरत यायचं. ठीक आहे सर, इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर? ओके. आता तुम्ही म्हणसाल सर प्रूफ पार्ट मध्ये काय दिलंय ते बघू. प्रूफ पार्ट मध्ये दिलंय आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल ADC. म्हणजे काय सर? दोन शब्द होते. इंटरसेप्टेड आर्क होता आणि इन्स्क्राइब्ड अँगल होता. दोन्ही शब्द आपण मागल्या व्हिडिओमध्येच व्यवस्थित समजून घेतले. सर्वात अगोदर इंटरसेप्टेड, आर्क इंटरसेप्टेड असतात आणि अँगल इन्स्क्राइब्ड असतात. म्हणजे ADCच्या मध्ये एखादा आर्क असेल ABC, बघा दिसते तुम्हाला. ADC हा अँगल आहे, त्या अँगलच्या मध्ये ABC हा आर्क तयार झालाय आणि तयार झालेला आर्क हे अँगलच्या निम्मा असतो, अर्धा असतो, हाफ असतो, असं कोण सांगते? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम सांगते. ठीक आहे सर. मग एखाद्या अँगलने जर एखादा आर्क इंटरसेप्ट केला असेल तर त्या आर्कचं माप अँगलच्या दुप्पट किंवा अँगलचं माप आर्कच्या निमपट असते. ठीक आहे. मग ADC, जो अँगल ADC आहे तो निम्मा असेल कोणाच्या? त्याने तयार केलेल्या आर्कच्या, ABCच्या. म्हणून अँगल ADC इज हाफ ऑफ आर्क. इथं काय लिहू शकतो मी? आर्क, त्याचं नाव ABC. म्हणजे या रिकाम्या जागेत काय येईल? आर्क ABC. इक्वेशन फर्स्ट, त्याला नाव काय दिलंय? इक्वेशन फर्स्ट. इथपर्यंत आपली गाडी आलेली आहे. ठीक आहे सर. पुढे चलू. सिमिलरली काय? जसं अँगल ADC ने आर्क ABC तयार केला असेल, अँगल ADC ने आर्क ABC तयार केला असेल, तर ABC जो अँगल आहे, हा जो अँगल आहे त्याच्यामध्ये त्याने तयार केलेला आर्क कोणता असेल? ABCच्या मध्ये तयार झालेला आर्क असेल ADC. याला लक्षात. ABC हा अँगल आहे, त्या अँगलच्या मध्ये तयार होणारा आर्क ADC आहे. तर आपल्याला कळून जाईल की त्या अँगलचं माप त्या कंसाच्या मापाच्या निम्म असेल. लिहितो त्याला. सिमिलरली अँगल ABC inscribed, angle ABC is an inscribed angle. It intercepted arc ADC. तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याने इंटरसेप्टेड आर्क ADC केलाय, म्हणून त्या अँगलचं माप त्या कंसाच्या मापाच्या निम्म असेल. तो अँगल कोणता? ABC. म्हणून या रिकाम्या जागेत अँगल ABC. अच्छा सर, इथपर्यंत आलोच आपण. त्याला नाव दिलंय समीकरण 2. समीकरण 1 भेटलं, समीकरण 2 भेटलं. ठीक आहे. आता मेजर अँगल ADC. मी काय करतो? 1 वरून त्या अँगलचं माप, 2 वरून त्या अँगलचं माप, त्या दोन्ही अँगलची बेरीज करून बघतो. अँगल ADC प्लस अँगल ABC इज इक्वल्स टू ADC फ्रॉम फर्स्ट. ADCचं माप 1/2 टाइम्स ऑफ आर्क ABC आहे, म्हणून 1/2 टाइम्स ऑफ आर्क ABC. ABCचं माप कशावरून? समीकरण 2 वरून. काय आहे? 1/2 टाइम्स ऑफ मार्क ADC. 1/2 टाइम्स ऑफ मार्क ADC लिहिले. कशावरून? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे थोडक्यात जे समीकरण 1 आहे, समीकरण 2 आहे, त्याच्या डाव्या बाजूंची बेरीज इकडे लिहिली आहे आणि त्याच्या उजव्या बाजूंची बेरीज इथं लिहिली. ठीक आहे. असं करू शकता आपण. जेव्हा 2 समीकरण असतील तेव्हा डाव्या बाजूंची बेरीज डावीकडं, उजव्या बाजूंची बेरीज उजवीकडं, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. त्याचं कारण व्यवस्थित दिलंय. ठीक आहे सर. मग काय झालं? इथून 1/2 दोघांमधून कॉमन घेतले 1/2. काय राहिलं? अँगल ABC. सॉरी, इथं आर्क ABC. काय लिहिता आर्क ABC. लिहिण्यात चुकलं. आर्क ABC. इथं होती रिकामी जागा, रिकाम्या जागेला रिकामी जागा, म्हणून आर्क ABC प्लस आर्क ADC असेल. काय असेल इथं? आर्क ABC आणि आर्क ADC. बघा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा पेज नंबर 69 वर आर्कच लिहिलेलं आहे आणि रिकाम्या जागेत सुद्धा आर्कच आपल्याला लिहावं लागेल. म्हणून इथं काय येईल? आर्क ABC प्लस आर्क ADC. आर्क ABC प्लस आर्क ADC ही होती आपली रिकामी जागा.
थोडस तुम्हाला मेहनत करून एक दोनदा थेरम लिहून आपल्याला हे थेरम पाठ करता येते, व्यवस्थित समजून घेता येते. नंतर दोघाची बेरीज करू. दोघाची बेरीज. आता आर्क एबीसी कुठं आहे? आर्क एबीसी मी त्याला थोडस असं अलग प्रकारे लिहितो, म्हणजे तो आर्क एबीसी आपल्याला तो तुकडा आपल्याला दिसून जाईल. आर्क एबीसी प्लस आर्क एडीसी कुठं आहे? आर्क एडीसी हा वाला आर्क एडीसी म्हणजे वर्तुळाचा तुकडा आर्क एडीसी. आता सर तुम्ही म्हणसाल सर तुम्ही पूर्ण वर्तुळालाच हायलाइट केला, तुम्हाला दाखवलात, म्हणजे जे दोन आर्क आहेत ते दोन आर्क मिळून आपला सर्कल तयार करायचे. म्हणून आर्क एबीसी प्लस आर्क एडीसी मी 360 घेतो. का घेतो? का घेतो? कारण मेजर ऑफ सर्कल इज 360 आहे. वर्तुळाचं माप हे 360 अंश असते, म्हणून 360 अंश घेतला. 1/2 360 म्हणजे 360 ची निम्मे 180 येईल. काय येईल? 180. म्हणजे मेजर अँगल डी प्लस अँगल बी, याला काय लिहू शकतो? अँगल डी प्लस अँगल बी. यालाच काय लिहू शकतो? अँगल बी प्लस अँगल डी किती आलं? 180. अँगल बी प्लस अँगल डी किती आलं? 180. म्हणजे आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते आपण प्रूफ केलंय. सिमिलरली जसं बी आणि डी तुम्ही 180 दाखवू शकता, तसं ए आणि सी सुद्धा 180 दाखवू शकता. म्हणून इथं लिहिलं गेलं वी कॅन प्रूव्ह अँगल ए प्लस अँगल सी हे 180 असेल. शेवटच्या रिकाम्या जागेत काय? 180. बघा सिस्टमॅटिक आपण आपल्या रिकाम्या जागा भरत आलो. इथं थोडं आपण चुकलो होतो, पण आपण आपली चूक मान्य केली आणि ती आपण चेक केली. ठीक आहे. व्यवस्थित थेरम तुमच्या पुढे सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही एकदा दोनदा त्याला रिपीट सॉल्व्ह करा. काहीच नाही. इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल याच्यावरून दोन समीकरण तयार होतात. त्या समीकरणाची डावी बाजू उजव्या बाजू बेरीज केली की आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. एकदम VIMP थेरम आहे. कोणता थेरम आहे? VIMP थेरम आहे. परीक्षेमध्ये बोर्डाच्या एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार ठरलेला आहे. पायथागोरस थेरम मधला पायथागोरस थेरम किंवा सर्कल मधला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम किंवा अजून एक थेरम जो सिमिलॅरिटी चॅप्टर आहे त्याच्यामधला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, या तिघापैकी दोन थेरम हे फिक्स ठरलेले असतात. म्हणून पाठ करा आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात केली असेल पण आपल्या अभ्यासाला स्ट्रॉंग बनवा.